ओम नमो नारायणाय। मी डॉक्टर कृष्णदेवगिरी, आंतरराष्ट्रीय योग सद्गुरू आणि प्रबोधनकार। आज आपण पाहूया सुदर्शन हरिपाठ। त्या अगोदर सर्व विठ्ठल भक्तांना आयुष्याच्या, आरोग्याच्या, आनंदमय जीवनाच्या विठ्ठलमय शुभेच्छा। अभंग 1। देवाची या द्वारी उभा क्षणभरी, तेडे मुक्तिचारी साधियल्या। हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। असोनी संसारी जीवे वेगू करी, वेदशास्त्र पुराणे बाह्य सदा। ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणे, द्वारकेचा राणा पांडवा घरी। हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, ओम नमो नारायणाय। आता आपण याचा भावार्थ पाहूया। देवाच्या द्वारी क्षणभर उभे राहिल्याने सर्वांना चारही प्रकारे मुक्ती मिळते। सनातन काळापासून एकूण 4 मुक्ती मांडल्या आहेत। त्या म्हणजे सलोकता, समीपता, सरूपता व सायुज्यता। या जगातील वास्तव्यात ज्या देवाची उपासना केली जाते, त्या देवांच्या लोकात मृत्यूनंतर राहायला मिळणे ही सलोकता। देवांच्या जवळ राहायला मिळणे ही समीपता। तर देवांचे रूपच आपल्याला प्राप्त व्हावे ही स्वरूपता। या तिन्ही मुक्ती नाश पावणाऱ्या आहेत, परंतु सायुज्यता म्हणजे मोक्ष हीच खरी ईश्वर चरणी मिळणारी मुक्ती आहे। मोक्ष हीच खरी मुक्ती आहे आणि ही अविनाशी आहे, हे सकृत दर्शनी असंभवनीय दिसते। हरी म्हणजे प्रत्यक्षात भगवान नारायण, म्हणजेच जगाचा प्रतिपालक विष्णू होय। विष्णू नारायणाचे नामस्मरण म्हणजे 28 युगे भक्तांच्या कल्याणासाठी उभे असलेले आपले लाडके दैवत। जेव्हा आपण हरिनाम म्हणजे विठ्ठलाचे नाम घेतो, ते पुण्य इतके पाठीशी सदैव उभे असते, त्याची तुलना करता येत नाही। संसार करताना हरीच्या द्वारी उभे राहून विठ्ठलाच्या नामाचा गजर करणे, त्यावेळी स्वतःला आपण विठ्ठलाचे सेवक आहोत हे समजून सेवकाच्या नात्याने सेवेसाठी तत्पर राहावे, असा याचा अर्थ घेतला पाहिजे। सर्व संत हे सांगत आले आहेत की सेवा आणि हरिनाम हे आवडीने उच्चारावे। भेदाभेद सर्व सारोडिया दूर, परम प्रीतीने भगवान नामोच्चार करणे म्हणजेच विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरि ओम विठ्ठला। या नाम मंत्राची टाळी योगाच्या माध्यमातून गजर करणे हीच हरीची म्हणजे विठ्ठल रूपी नारायणाची खरी सेवा आहे। आता थोडक्यात आपल्याला या विठ्ठल नामाच्या योगमय टाळी आणि सर्व रोगांना जाळी ही टाळी कशी वाजवायची ही सुद्धा अगदी थोडक्यात तुम्हाला सांगतो। बघा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरि ओम विठ्ठला। या प्रकारे विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरि ओम विठ्ठला या मंत्राचा जर तुम्ही गजर करत राहिला तर निश्चितच तुमच्या आनंदी आरोग्यमय जीवनात त्याचा लाभ होऊ शकतो। हेच सर्व संतांनी देखील आपापल्या परीने वेळोवेळी सांगितले आहे। हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा। या ध्रुवपदात असे सांगण्यात आले आहे की हरीचे विठ्ठल विठ्ठल नामस्मरण हाच खरा देवाच्या द्वारी जाण्यासाठीचा योग्य मार्ग आहे। हेच वारंवार समोर आले आहे की संतांनी हे सुचवले आहे, त्यावेळी सुचवले होते, पण अत्यल्प काळ देखील
अविरतपणे हरी नामोच्चार रूपी हरीची खरी सेवा केली असता चारी मुक्तीचा लाभ होतो. हाच खरा या अभंगाचा भावार्थ आहे. ज्ञान हेच मुख्य देवापर्यंत पोहोचवण्यासाठी द्वार आहे. म्हणजेच बाह्य सडरीपूपासून आणि विषय वासनांपासून चित्त शुद्धी झाल्याशिवाय आत्मज्ञानाची प्राप्ती होणार नाही. म्हणूनच जन्मभर हरिनामाचा आश्रय करणाऱ्या साधकाला चारी मुक्तीचा लाभ होतो. म्हणूनच देह स्त्री पुत्र ग्रहरूपी संसारात राहूनही जीवेला हरिनामाचे व्यसन लावून घ्यावे असे वेदशास्त्राधिक हात वरून करून सांगत आहेत. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की अशाच प्रकारचे व्यसन पांडवाने आपणास लावून घेतल्यामुळे त्यांच्या घरी द्वारकाधीश कृष्णदेव कसा राबत होता हेच समजते. व्यासकृत स्वतः महर्षी व्यासांनी सांगितलेल्या आणि प्रत्यक्ष विघ्नहर्ता गणेशाने लिहिलेल्या महाभारत हे महाकाव्य, या महाकाव्यावरून देखील हे दिसून येते. बोला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरि ओम विठ्ठला. धन्यवाद.